नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे रेणुका आणि आजच्या सेशन मध्ये आपण घेणार आहोत रथसप्तमी 2026 ची. रथसप्तमी ही रविवारी आलेली आहे. रविवार म्हणजे सूर्याचा दिवस, त्यानुसार हा योग खूप चांगला जुळून आलेला आहे. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी या तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते. त्याला रथसप्तमी, माघ सप्तमी, भानु सप्तमी, अचला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असे म्हटले जाते. वर्षी रथसप्तमी 24 जानेवारी 2026 रोजी 12:39 सुरू होणार आहे आणि 25 जानेवारी रात्री 11:10 पर्यंत संपेल. उदय तिथी सूर्योदयाच्या उदयानंतर असल्याने शुभ मुहूर्त या दिवशी दिवसभर आहे. दिवशी स्नान मुहूर्त सकाळी 5:26 ते 7:13 पर्यंत सुमारे 1 तास आहे. काळ अत्यंत शुभ आहे. या वेळेला जर स्नान केले तर सर्व रोगांपासून मुक्ती मिळते आणि सर्व आजार दूर होतात. सूर्याला अर्घ्य दिल्याने विशेष फायदा होतो. अर्घ्य देण्याचा मुहूर्त सकाळी अंदाजे 6:15 वाजता सुरू होईल आणि पूजा मुहूर्त सूर्योदयानंतर सकाळी 7:15 ते 9 पर्यंत आहे. अर्घ्य द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर करायचे काय आहे, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्यात पाणी घ्यायचं, त्यात गंध, अक्षत, लाल फूल आणि सूर्याला अर्घ्य देताना 12 आदित्याचे नाव जपायचे किंवा ओम ह्रीं हां ह्रीं सा सूर्याय नमः असा जप करायचा आहे. मित्रांनो, अर्घ्य देण्याचे विशेष फायदे आहेत. सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला समाजात मान सन्मान आणि किंमत येते. करू मंडळी रथसप्तमीच्या विशेष महत्वाला. या वर्षीच्या रथसप्तमीचे विशेष महत्व म्हणजे ती रविवारी आलेली आहे, म्हणजे सूर्यनारायणाच्या दिवशी आली आहे म्हणून ती खास आहे. कारण रथसप्तमी हा सूर्याचा जन्मदिवस असतो. या दिवशी सूर्य 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन उत्तरायणाच्या यात्रेला निघत असतो. या दिवसापासून आपण सूर्य हा कलाकलाने मोठा होत जातो आणि दिवस मोठा होतो आणि उकाडा जाणवतो आणि थंडीचा जोर पण कमी होतो. कधी कधी काय होतं तर काही कारणांमुळे सवाशिणींना हळदी कुंकू किंवा सुगडी पूजनाचा कार्यक्रम हा करता येत नाही, तर त्या दिवशी हा कार्यक्रम पूर्ण करू शकतात. मुलांना जर बोरनान घालायचे असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी आपण बोरनान घालू शकतो. आता या रथसप्तमीला आपण काय करावे ज्यामुळे आपल्या कुटुंबाचे कल्याण होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नारायणाचे पूजन केल्याने आपल्याला आरोग्य मिळते. जर आपले आरोग्य जर चांगले नसतील तर बाकींच्या सुखाचा काय उपयोग. मग सूर्याला अर्घ्य द्यावे. एका तांब्यामध्ये पाणी, फूल, अक्षदा, गंध, पुष्प अर्पण करून सूर्याला अर्घ्य द्यावे. नंतर घरात येऊन एका परातीमध्ये पाणी घ्यावे, त्यात एक धातूचा दिवा घेऊन त्यात ओतावा. रथसप्तमीची पूजा कशी करावी ते आपण आता सविस्तर जाणून घेऊ. सर्वात प्रथम व्रत करणाऱ्याने आदल्या दिवशी षष्टीला 1 वेळा जेवून राहावे. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठून उचिरभूत होऊन सूर्याचे नामस्मरण करावे. तर तोच दिवा घेऊन मंदिरात किंवा झाडाच्या बुंद्याशी प्रज्वलित करावा. घरात येऊन देवघर स्वच्छ पुसून घ्यावे. जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी किंवा शेणाने, मातीने लिंपून घ्यावी. नंतर एका पाटावर पांढरा वस्त्र अंथरावे. एका ताम्हणामध्ये सूर्याचे रथावर आरूढ असलेले चित्र काढावे. तेही लाल चंदनाने किंवा कुंकू ओले करून काढले तरी चालेल. चित्राला हळद, कुंकू, गंध, अक्षदा, लाल फुले वाहावीत आणि त्याचे नामस्मरण करून त्याचे चांगले दर्शन घ्यावे.
त्या चित्राला वाणाचे सामान जसे पेरू, बिब्बा, ऊस, घेवड्याची शेंग, भुईमुगाची शेंग, बोरं, तीळ, वाटाण्याची शेंग इत्यादी वाहून समर्पित करावी. नंतर मिठाई, धूप, दीप, रांगोळ काढावी. सूर्याच्या आधी तर रानूबाईची म्हणजे सूर्याच्या पत्नीची पूजा करावी. देवाला हात जोडून नमस्कार करावा व आपल्या मनातील इप्सित देवाला सांगावे आणि त्यांना नमन करावे. तथा परंपरेनुसार या दिवशी दूध उतू घालण्याची सुद्धा एक प्रथा आहे. शेणाच्या गौरीवरती विस्तव पेटवावा आणि एका सुगड्यामध्ये दूध किंवा मातीच्या भांड्यात दूध घ्यावे आणि ते त्या विस्तवावर ठेवावे आणि सूर्याच्या उजेडामध्ये ते उतू घालावे. त्यामुळे काय होतं की सूर्याची किरणे या दुधावर पडतात आणि मातीच्या भांड्याच्या आकारामुळे ते सूर्याकडे आकर्षित केले जातात आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ते असे दूध प्रसाद म्हणून प्राशन केले जाते. आपल्या आरोग्यासाठी चांगले असते आणि अतिशय लाभदायी असते. काही बरेच जण सूर्यनारायणाला खिरीचा नैवेद्य सुद्धा समर्पित करतात. या दिवशी दानाचे विशेष महत्व आहे. दिवशी सूर्यनारायणाचा विशेष आशीर्वाद मिळावा म्हणून हे व्रत करतात. सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहांमध्ये त्याला राजाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. सूर्य हा स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात किंवा ऊर्जा घेतात. सूर्यापासून आरोग्य मिळावं म्हणून कुंडलीमध्ये सूर्याचे स्थान हे बळकट असणे आवश्यक असते. सूर्याचे स्थान जर बळकट असेल तर गव्हर्नमेंट जॉबचे योग असतात. याला जर आपण रोज अर्घ्य दिला तर आपल्याला समाजामध्ये किंमत राहते, मान सन्मान राहते आणि प्रतिष्ठा सुद्धा मिळते. काल सूर्यदेव विश्वाला ऊर्जा प्राप्त करत असतात किंवा प्रकाश देत असतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. सूर्यनारायण देवाचे 7 अश्वव्रत म्हणजे सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आणि सप्तसूर. सप्तरंग आपल्या आयुष्यामध्ये रंग भरत असतात आणि यामुळे आपल्याला खूप मनोरंजक आणि खूप चांगलं आयुष्य जगायला मिळतं. व्रता म्हणजे विशेष व्रत म्हणजे ध्यानमग्नता, सूर्यनमस्कार काढणे किंवा तीर्थप्राशन करणे. रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे. दैवगणांसाठी देवरथ, राजा महाराजांसाठी अश्वरथ, स्पर्धांसाठी क्रीडा रथ, रथविद्यासाठी वैद्यकीय रथ, युद्धासाठी संग्राम रथ असे रथाचे विविध प्रकार आहेत. रथ हे प्रगतीचे आणि रथसप्तमीच्या दिवशी 3-4 गोष्टींपैकी या 4-5 गोष्टींना खूप महत्व आहे. जसं की सूर्यनमस्कार, सूर्यनामाचा जप करणे, सूर्याला अर्घ्य देणे, सूर्याची पूजा करणे, दूध उतू घालून प्रसाद करणे, तसेच खिरीचा नैवेद्य समर्पित करणे किंवा गॅस शेगडीची पूजा करणे असे विविध उपाय केले जातात. या दिवशी दान धर्माचे विशेष महत्व आहे. सप्तमीच्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे घृती स्नान. आता घृत म्हणजे तूप. तूप कोणाला व्हायचं तर घरामध्ये जो बालगोपाल, लड्डू गोपाल असतो त्या मूर्तीला नाही का तुपाने स्नान घालायचे आणि उष्ण पाण्याने आंघोळ घालून त्याची पूजा करायची. या उपायाला विशेष महत्व आहे. तर सप्तमीच्या दिवशी तुपाचे दान सुद्धा विशेष फलदायी असते. न सांगता, तोंडाने बोलून न दाखवता पाण्याने भरलेला कळश भांड्यात नारळ बुडवून पाण्याचा गुरुजींना दान करावा. सप्तमीच्या दिवशी हळदी कुंकवाचे विशेष महत्व आहे. हळदी कुंकवाचं दान सुद्धा हे एक श्रेष्ठ दान आहे. हळदी कुंकवाचे करंडे एका ह्याच्यात हळदी भरायची, एका ह्याच्यात कुंकू भरायचं, असं भरून हे दान सुद्धा केले जाते. हे दान केल्याने विशेष मनशांती मिळते. यथाशक्ती काही वस्तूंचे दान सुद्धा आपण करू शकतो. जसं की काही शृंगाराचं सामान किंवा घरातील इतर लागणाऱ्या उपयोगी वस्तू, या वस्तू सुद्धा आपण दान करू शकतो. पण दान देताना एक लक्षात घ्यायचं आहे की दान देताना वस्तूबद्दल आसक्ती ठेवू नये किंवा जे उपयोगी नसतील अशा वस्तू आपण दान देऊ नये. मंडळी, ही होती रथसप्तमी आणि त्याच्याशी निगडित माहिती. तुमच्या भागामध्ये रथसप्तमी कशी साजरी केली जाते आणि कशी पूजा केली जाते आणि काय उपाय केले जातात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि मी तुमच्यासाठी घेऊन येईल की अशीच नवनवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ. तर तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.